अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. आज आपला विषय आहे अक्षय तृतीया. तृतीयाच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. सोने चांदी खरेदी करणे हे अति शुभ मानले जाते, पण साधारण मनुष्याला किंवा मिडल क्लासच्या मनुष्याला सुद्धा सोने खरेदी करणे शक्य नाही. म्हणून ह्या वस्तू जरी खरेदी केले तरीही आपल्याला त्यांचे शुभ फळ आपल्याला भेटणार आहे आणि पुण्य पण प्राप्त होणार आहे. असं मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या काही वस्तू आपण खरेदी करतो त्याचं अक्षय फळ राहतं, म्हणजे ते अखंड राहतं, ते टिकून राहतं. आणि अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी काही तिथी बघायची गरज नाही. हे अतिशुभ दिवस आहे. ह्या दिवशी आपल्याला जर काही नवीन वस्तू खरेदी करायची आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आपल्याला गाडी खरेदी करायची आहे, घर खरेदी करायचं आहे, काही सोनं दागिने खरेदी करायचे आहेत, अशा ह्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस म्हणजे हे अक्षय तृतीया. ह्या दिवशी ज्या काही वस्तू आपण खरेदी करतो त्याचं अक्षय राहतं, म्हणजे ते टिकून राहतं आणि ते वाढतच जातं, कधीही ते कमी होत नाही. म्हणून ह्या दिवशी आपल्याला ज्या काही वस्तू शक्य आहे ते आपण खरेदी करू शकता. पण काही लोकांना असं होतं की ह्या सगळ्या वस्तू ते खरेदी करू शकत नाही. तर आपल्याला काही अशा वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्याचे म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुम्ही ह्या वर्षी नवीन माठ खरेदी केला नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला नवीन माठ खरेदी करायचा आहे. आणि ते नवीन माठ जर तुम्ही अक्षय चतुर्थीच्या आधी खरेदी केला, त्याच्यात तुम्ही पाणी भरून वापरत असाल तर त्या माठाची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. समजा आता तुम्ही खरेदी केला नाही तर तुम्हाला अक्षय चतुर्थीच्या दिवशी आवर्जून ते माठ खरेदी करून आणावा आणि त्या माठामध्ये पाणी भरावा आणि पाणी भरून त्या माठावरती एक स्वस्तिक काढून त्या माठाची पूजा वगैरे करून घेऊन ते पाणी आपण वापरायला घ्यायचं आहे घरामध्ये. त्याचबरोबर बघा अजून जर आपल्याला आपल्या घरामध्ये पितरांसाठी ही सेवा आहे. जर आपले घरातले समजा आता आजी आजोबा हे दोघांपैकी एकच वारलेला आहे, एक नाही, एक जिवंत आहेत किंवा ह्याच्यापैकी 2 असे म्हणजे गेलेले आहेत. अशा परिवारामध्ये अशा 2 वस्तू खरेदी करतात. म्हणजे एक केळी आणि करा अशा 2 माठं आपल्याला खरेदी करायची आहेत. करा म्हणजे एक थोडासा मोठा असतो आणि केळी म्हणजे थोडा छोटी साईज असते. करा म्हणजे हे जे पुरुष गेलेले आहेत त्यांच्यासाठी असतं आणि करा हे ज्या स्त्री रूपामध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी असतं. हे 2 माठ आपल्याला आणायचं आहेत. अक्षय चतुर्थी दिवशी आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये एका ताटामध्ये ठेवून त्या माठामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये त्या माठाची स्वस्तिक काढायचं आहे. पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि धूप-दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक आंबा ठेवायचा आहे. एक आंबा ठेवून पूजा करून घ्यायची आहे. त्या माठाभोवती एक जानवं आपल्याला गुंडाळायचं आहे आणि दुसऱ्या जे केळी स्वरूपाचं ते छोटं माठ आपण घेतलेलं आहे, त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. हळदी-कुंकू अर्पण करून, धूप-दीप अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पण एक आंब ठेवायचं आहे आणि त्या माठाच्या भोवती सुद्धा एक आपल्याला जानवं गुंडाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे माठ आपल्याला आणायचं आहे आणि समजा ते पूजा करून त्यांची पंचोपचार पूजा करून आपल्या पितरांचं स्मरण करून आपण घरामध्ये त्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे करायचं आहे आणि ते नैवेद्य थोडं त्या करा आणि केळीला दाखवून द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जर दोघं पण नसेल
तर आजी आजोबा दोघं वारलेले असे अवस्थेत असेल तर एक जोडप्याला सवासिनी आणि एक पुरुष असत म्हणून आपल्याला जेवू घालायचा आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे. त्यांच्या नावानं काही यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. आणि ते जे काही तुम्ही माठ आणलेलं आहे, ते माठ एखादी अशा जागेवर ते भरून ठेवायचं आहे, की त्या माठामध्ये भरून ठेवल्यानंतर त्या माठामध्ये सगळे माणसं पाणी पितील किंवा माणसं पाणी पित नसाल तरीही पशु, पक्षी, जीव-जंतू जे कोणी त्या भरून ठेवलेलं पाणी पिईल तर त्यांची आत्मा संतुष्ट होईल, तर त्याचं पुण्य तुम्हाला लागेल. ह्या दिवशी जेवढे पुण्यकार्य तुम्ही कराल त्याचे अक्षय फळ राहतं. म्हणून हे अक्षय चतुर्थी अक्षय तृतीया आपण म्हणतो. अक्षय पुण्य प्राप्त करण्यासाठी, अक्षय त्यांचं टिकून राहण्यासाठी ह्या दिवशी जेवढे काही आपण दान धर्म करू त्याचं अक्षय फळ आपल्याला भेटत असतं. जेवढे काही लोकं त्या माठातले पाणी पितील, जेवढे काही पक्षी, पशु जे जीव संतुष्ट होतील त्याचे पुण्य ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. असं किंवा तुम्ही एखादी माठ घेऊ शकता. ह्या दिवशी माठ घेऊन अशा जाग्यावर ते भरून ठेवू शकता, की येणारे-जाणारे लोकं त्यांना खूप तहान लागलेली आहे, तर माठ दिसलं तर त्या माठातलं पाणी पिलं आणि ते संतुष्ट झाले, तर मनातल्या मनात म्हणतील, "बरं झालं बाबा, कोणीतरी इथं माठ ठेवलेलं आहे." तर ते पुण्य तुम्हाला भेटणार आहे. अशा तुम्ही दान करू शकता. ज्या गोष्टी जेवढे तुम्ही दान कराल, तेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून हे अक्षय तृतीया आहे. पुण्य करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि जर आपले पित्र संतुष्ट होण्यासाठी सुद्धा ह्या दिवशी आपल्याला त्यांच्या नावाने सुद्धा आपल्याला दान करायचं आहे. माठ तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला साडी देऊन त्यांचा मान-सन्मान करू शकता. यथाशक्ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता आणि त्यांच्या नावानं शिधा वगैरे तुम्ही देऊ शकता. शिधा म्हणजे थोडेसे गूळ, तांदूळ, गहू, पीठ अशा प्रकारे साखर ह्या प्रकारे सगळ्या वस्तू ह्या शिधामध्ये येतात. ते तुम्ही दान करू शकता. हे पितरांच्या नावानं स्मरण करून त्यांच्या आत्म्याला संतुष्टी मिळावं म्हणून आपण दान करायचं आहे. किंवा तुमचे पित्र आहेत त्यांच्या जी आवडती वस्तू आहे, ते जिवंत होते तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टी आवडत होत्या, त्या गोष्टी ज्या त्यांच्या आवडती गोष्टी अशा गोष्टी आपण जर दान दिला तर त्यांचं स्मरण करून तर त्यांना संतुष्टी भेटते. त्यांची आपल्यावर एक कृपा प्राप्त राहते आणि आपण पितरांचं कृपा आशीर्वाद असले तर आपले बघा कोणतेही कार्य घरामध्ये अडथळे येत नाही. ज्यांचे पित्र असंतुष्ट असतात त्यांच्या घरामध्ये खूप काही अडथळे येतात. लग्नात अडथळे येतात, संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात, शिक्षणामध्ये अडथळे येतात, व्यापारामध्ये अडथळे येतात, घरामध्ये भांडणं होतात. अनेक समस्या उद्भवतात. म्हणून आपण आपल्या पित्राच्या संतुष्टीसाठी अक्षय चतुर्थी हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे, धर्म करायचा आहे. हा अक्षय चतुर्थीच्या दिवशी आपण भगवंताचे परशुराम यांची सुद्धा जयंती आहे. या दिवशी त्यांचा जन्म दिवस आहे. हे भगवान विष्णूचेच अवतार झालेला आहे. या दिवशी सुद्धा आपण त्यांची जयंती म्हणून साजरा करत असतो. तसेच ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये धनवृद्धी व्हावं, व्यापार वृद्धी व्हावं, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं म्हणून आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भगवान विष्णूचे मंत्र, स्तोत्र तसेच त्यांचे विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त, पुरुषसूक्त ह्या मंत्राचं आपल्याला यथाशक्ती 16 वेळेस, 11 वेळेस आपण पाठ करू शकता. असे केल्याने सुद्धा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि अक्षय टिकून राहते, अक्षय पुण्य प्राप्त होते. म्हणून ह्या दिवशी जेवढे काही धन प्राप्तीसाठी भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. जसं दिवशी आपण दीपावलीच्या वेळेस लक्ष्मी मातेची जशी पूजा करतो त्याच प्रकारे पूजा मांडून
आपल्याला हे मंत्र स्तोत्र जप करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश्वर स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, राम रक्षा ह्या सगळ्या स्तोत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे. असे केल्याने पहा माता लक्ष्मी भगवान विष्णू सुद्धा प्राप्त होतं आणि इतर पेक्षा ह्या दिवशीचं पुण्य फळ जास्त प्राप्त होतं. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. कशी वाटली माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिवस.